हे आवडे निरंतर
आजी संसार सुफळ झाला ग माया, देखिले पाय विठोबाचे। तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग। बाप रखुमा देवी वरून विसंबे सर्वथा, बाप रखुमा देवी वरून विसंबे सर्वथा। निवृत्तीनी तत्वता सांगितले, तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग विठ्ठला विठ्ठला। अभंग मौली महाष्णव ज्ञानोबरायांचा आहे। अभंग 3च चरणाचा आहे आणि आपलं जीवन सफल कसं करून घ्यायचं। मानवी जीवनामध्ये माणूस आल्याच्या नंतर माणसाने जीवनामध्ये काय केलं पाहिजे हे ज्ञानोबा सांगतात। म्हणून या ठिकाणी इंद्रायणीच्या तीरी या महावैष्णव तीर्थाच्या मेळ्यावर किंवा ज्ञानोबरायांच्या समाधी संजीवन सोहळ्यानिमित्त आपण सर्वच जण अलंकापूर क्षेत्रीमध्ये आलेलो आहोत। आणि प्रत्येक माणसाला आपलं जीवन सफल व्हावं असं वाटते, म्हणून माऊली आपल्याला या अभंगामध्ये जीवनाची सफलता सांगत आहेत। महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पांडुरंगा करू प्रथम कलावज्ञ जीवोदातावतारम कलाकांक तेजोदिकामोदिवक्त्रम कलानिसवादा पणोदार्दक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम। या अलंकापूर क्षेत्रीमध्ये आपण सर्वच जण वारकरी आणि वारकरी बंधू भगिनी ज्ञानोबरायांच्या सोहळ्यानिमित्त आपण या महावैष्णव तीर्थावर आलेलो आहोत। आणि या तीर्थावर आल्याच्या नंतर की माणसाने इथून काय घेऊन जावं, माणसाने जीवनात कसं जगावं आणि माणसाने जीवन सफल कसं करावं हे माऊली सांगतात। आता काही काही माणसांना सफलता वेगळ्या प्रकारची वाटते। लग्न झालं, जीवन सफल झालं, सांसारिक जीवाची सफलता म्हणजे अशीच आहे।
की जीवनामध्ये संसारामध्ये ज्या काही वस्तू आपल्याला मिळवायच्या असतात त्या मिळाल्याच्या नंतर आपण आपल्या जीवनात धन्यता म्हणजे सफलता समजतो. परंतु ज्ञानोबा सांगतात इथे जे मिळणार आहे ते सगळं नाशिवंत आहे आणि ते नाशिवंत असू द्या, पण जो देह मिळाला तो सुद्धा नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आपण ज्या वेळेला आईच्या उदरातून बाहेर येतो त्यावेळेला आपण बाळ रूपात असतो. कोणालाही आपण हवा हवंसं वाटतो. लहान लेकराला कोणी उचलून घेऊन जातं आणि त्याला थोडंफार सांभाळतं. त्याला काय पाहिजे ते लहान लेकराची इच्छा सर्वच जण पूर्ण करतात, त्याने कोणाकडे काही जरी मागितलं तरी. परंतु कालांतराने जर त्याला कळत असेल, कळू लागलं, समजू लागलं, तर मग मात्र त्याच्यावरची माया सगळ्यांची कमी कमी होत जाते. का तो समजदार होतो. परत तो संसारामध्ये मग्न झाल्यावर, लग्न झाल्यावर, संसारामध्ये मग्न झाल्यावर त्याच्यावर इतर कोणाची माया राहत नाही, पण त्याच्या भार्येची माया असते. नवऱ्याची बायकोवर, बायकोची नवऱ्यावर, किमान आई वडिलांची माया असते. मग माणसं समजतात आम्ही धन्य झालो, किमान आम्ही सफल झालो. पण माऊली महावैष्णव या अभंगामध्ये माऊली ज्ञानोबा सांगतात की सफल जीवनामध्ये सफल कसं व्हावं आणि काय केलं पाहिजे, कशाने माणूस सफल होतो. आता या ठिकाणी सफल होण्याची बरीच काही कारणं आहेत. ज्यांनी माझी कीर्तन सेवा ठेवली आहे असे गंभीर महाराज अवचार आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. मलाही असं आज वाटते की माझं जीवन सुद्धा सफल झालं. याचं कारण सांगते तुम्हाला. काही दिवस या हे रोपटं लहान असताना, म्हणजे आमचे महाराज लहान असताना काही दिवस आमचा परिचय होता, आम्ही सोबत राहिलो आणि या रोपट्याला एक तांब्याभर पाणी घालण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. पण कालांतराने महाराज आळंदीला आल्यावर आमची बरेच दिवस भेट झाली नाही. बरेच दिवस भेट, मनामध्ये खंत होती, परंतु भेट मात्र झालीच नाही. काही दिवस मी वृंदावनला गेली आणि आळंदीमध्ये राहतात हे मला माहीत होतं, पण नेमकेच कुठे राहतात हे सुद्धा मला माहीत नव्हतं. परंतु लहानपणी माझ्या सोबत असल्यामुळे, कारण एखाद्या वृक्षाला जर आपण पाणी घातलं तर त्याची सावली मिळावी, किमान त्याचं आपल्याला फळ प्राप्त व्हावं, अशी सामान्य जीवाची म्हणजे माझी अपेक्षा होती. भेट होतच नव्हती, माझ्याकडे नंबरही नव्हता. मी म्हटलं माझ्या नाडोरांची इच्छा असेल तर भेट होईल कधी न कधीतरी. तर आमची आत्ता 4-6 महिन्यापूर्वी भेट झाली. महाराजच मला शोधत घरी आले, कोणाकडून तरी नंबर घेतला माझा आणि घरी आले तिकडे 4 नंबर शाळेकडे. तिथे एकमेकांची म्हणजे विचार विनिमय झाला, देवाणघेवाण झाली विचाराची. तेव्हा महाराजांनी सांगितलं तुम्ही इथे राहता हे मला माहीत नाही. मी म्हटलं महाराज तुम्ही इथे राहता हे मला माहीत होतं, पण नेमके कुठे आहात मी म्हणजे तुम्हाला शोधलं नाही, शोधू पण शकत नव्हती. मग अशी माझी इच्छा होती की महाराजांच्या सानिध्यामध्ये राहावं. किमान लहानपणी जे मूल आपल्याजवळ राहतं त्याची थोडीफार तरी आपल्याला अपेक्षा असते. या न्यायाने महाराजांनी या ठिकाणी मला पाचारण केलं आणि या सेवेची संधी दिली. दुसरी गोष्ट, महाराजांच्या जीवनामध्ये जशी पौर्णिमा नावाची एक त्यांची अर्धांगिनी आली, भार्या आली, त्यांचं नाव पौर्णिमा आहे आणि महाराज चंद्रमा आहेत. पौर्णिमेचा चंद्रमा आणि मी चकोर आहे. पौर्णिमेचा चंद्रमा, चकोरा जीवन विठाला विठाला. महाराजांच्या जीवनामध्ये सुसंस्कृत
आणि त्यांच्या विचाराला संलग्न असणारी धर्मपत्नी मिळालेली आहे, म्हणून त्यांचाही संसार आज सफल झालेला आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. आपण आपल्या गावावरून आल्याच्या नंतर या एवढ्या मोठ्या अलंकापूर क्षेत्रीमध्ये कुठे राहावं हे आपल्याला कळत नाही. गर्दी असते आणि कार्तिकीच्या काळामध्ये कुठे जागाही नसते. मग त्यांनी सर्व वारकऱ्यांसाठी एक स्थान बनवून ठेवलं की गावाकडचे कोणी या, सगळ्यांसाठी दरवाजा उघडाच आहे ना, सगळ्यांसाठी दरवाजा उघडाच आहे, कोणी या. आणि त्या स्थानाचं नाव आहे भक्ती गुरुकुल. या भक्ती गुरुकुलामध्ये सगळ्यांना येता येतं, मन मोकळेपणाने येऊन इथे राहता येतं, ज्ञानोबरायांचं दर्शन घेता येतं, किंवा आपल्या मनामध्ये जी काही साधना आहे ती आपल्याला करता येते. म्हणून आपल्या हक्काचा माणूस जे आहे त्यांचं नाव आहे गंभीर महाराज अवचार. विठ्ठल विठ्ठल. ही थोडीशी त्यांनी केलेली प्रतिज्ञा आहे आणि ती प्रतिज्ञा आपल्यासाठी तरी म्हणलं तरी ती सिद्धीच गेली. आणि आपल्यासाठी त्यांनी एक ठिकाण आपल्यासाठी उपलब्ध करून दिलं वारकऱ्यांसाठी की आपण आपला हक्काचा माणूस म्हणून इथे येऊन राहतो. तसं ज्ञानोबरायांनी एक प्रतिज्ञा केली आणि ती प्रतिज्ञा जेव्हा ज्ञानोबरायांची सफल झाली त्या काळामध्ये माऊलीच्या मुखातून हे शब्द, हे उद्गार बाहेर पडले. प्रतिज्ञा प्रत्येक माणूस करतो, परंतु प्रतिज्ञा कोणती करावी आणि काय करावी हे मात्र जीवाला समजत नाही. प्रतिज्ञा जीवही करतो, प्रतिज्ञा देवही करतो आणि प्रतिज्ञा संतही करतात. प्रतिज्ञा सगळेच करतात, पण जीवाला प्रतिज्ञा कोणती करावी हे मात्र कळत नाही. आणि देवाला कळते पण देवाची सिद्धी जात नाही. परंतु संतांनी जी प्रतिज्ञा केली ती सिद्धीला गेल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. तुमची आमची प्रतिज्ञा सुखासाठी तळमळ करतो, पण कुठे करतो? आपल्या घरीच करतो. कसं की आता लग्न झालं, मूल झालं पाहिजे, एखादं छोटंसं घर मिळालं पाहिजे, म्हणा 1-2 एकर जमीन मिळाली पाहिजे, अशी आपल्या अपेक्षा आहे किंवा प्रतिज्ञा आहे, अशी आपली प्रतिज्ञा आहे. पण ह्या प्रतिज्ञेमध्ये आपण सफल होऊ, जीवन सफल होईल असं काही सांगता येत नाही. काही काहींची प्रतिज्ञा असते की मला चांगली सून मिळाली पाहिजे, काही काहींची प्रतिज्ञा असते की मला चांगला जावाई मिळाला पाहिजे. प्रत्येकाची वेगळी वेगळी प्रतिज्ञा असते. नवऱ्याला वाटते मला बायको चांगली मिळाली पाहिजे, बायकोला वाटते मला नवरा चांगला मिळाला, म्हणजे हे एक प्रतिज्ञाच आहेत. आणि प्रतिज्ञा करून माणसं पाऊल उचलून पुढे चालू लागतात. परंतु ह्या प्रतिज्ञा जेव्हा करत असतो तेव्हा मात्र सुखकर वाटतात. पण या प्रतिज्ञा केल्याच्या नंतर, संसारातल्या प्रतिज्ञा केल्याच्या नंतर त्याच्यापासून दुःखाची उत्पत्ती होते. काय होते? दुःखाची उत्पत्ती होते. कारण लग्न झाल्या झाल्या जो आनंद माणसाच्या जीवनामध्ये मिळतो तो मूल झाल्यावर मिळेलच, हे त्रिवार सत्य, मिळतच नाही. ज्या वेळेत आपल्याला मूल होईल त्यावेळेला आपल्या बायकोचं प्रेम आपल्यावर न राहता वाटलं जातं, मुलांवर जातं. लग्न झाले झाल्या ती म्हणते तुम्हाला पाणी देऊ का, तुम्हाला जेवण वाढू का. परंतु ज्या वेळेला मूल झालं त्यावेळेला ती म्हणते, त्यांनी जर म्हटलं अगं पाणी दे, ती म्हणते घ्या ना हातानं, पोरगं रडते. त्या काळामध्ये त्या प्रेमामध्ये विभागणी होते आणि जी प्रतिज्ञा केली त्याच्यापासून दुःख वाढू लागते. पुन्हा काही दिवस झाले ते म्हणते अगं पाणी दे ना, ती म्हणते ते हंडा आणि तो तांब्या तुम्ही प्या आणि मला पण द्या. लग्न झालं तेव्हा आनंद वेगळा होता, पण ज्या काळामध्ये माणसं कालांतराने कितीही जवळ असू द्या पण एकमेकांचं प्रेम भंगत जाते, कमी होत जाते, त्याच्यामध्ये वाटे पडतात. म्हणून आपण केलेल्या प्रतिज्ञा ह्या विफळ ठरतात, सफल होत नाहीत. मग प्रतिज्ञा मोठ्या मोठ्या 2 माणसांनी केल्यात. जशी ज्ञानोबरायांनी प्रतिज्ञा केली तशा 2 माणसांनी प्रतिज्ञा केल्यात. ते 2 माणसं कोण तुम्हाला माहीतच आहेत, तरी पण मी सांगण्यासाठी उभी राहिली म्हणून सांगते. पहिलं नाव आहे रावण. रावणाने प्रतिज्ञा केली. रावणाने किती प्रतिज्ञा केल्या? रावणाने 4 प्रतिज्ञा केल्या जीवनामध्ये.
रावण म्हणजे असा काही आपल्यासारखा सर्वसाधारण माणूस नव्हता. रावण खूप उच्च कोटीची भक्ती करत होता, खूप उच्च कोटीची करत होता. त्या भक्तीला देवाची सुद्धा जोड लागली नाही, अशी उच्च कोटीची भक्ती होती. आणि नुसती भक्तीच करत नव्हता, तर तो सामान्य त्याच्या परिस्थितीनेही खूप श्रीमंत होता. काही काही माणसांना जर म्हटलं अहो चला ना आळंदीला, तर ते म्हणतात ताई आम्हाला काय कमी आहे, काय मागायचंय देवाला, देवाने आम्हाला सगळं दिलंय, काय करताय आळंदीला आणि पंढरपूरला जाऊन. ज्याला काय देवाला मागायचं असेल त्यांनी जावं. पण त्यांना किती वेळा सांगावं की हे आपलं काहीच नाही, आपल्याला आलं तसं निघून जायचंय. हे धन दारा पुत्र जन हे आपलं काहीच नाही, काहीच नाही, आपल्याला इथून निघून जायचं. पण अशा थोडक्यात अडाणी लोकांना सांगणं पण कठीण जाते. काही काही माणसांना जर म्हटलं, आता माझ्या जीवनामध्ये तर अनेक लोक आगवेगळे आपण जेव्हा फिरतो तेव्हा येतात. आपण सांगितलं दादा बिडी ओढू नाही, तंबाखू खाऊ नाही, जीवनाला वाईट आहे, पुढे त्रास होईल, ही जर सोडली तर बरं होईल. काही काही माणसं म्हणतात ताई आम्हाला बायको सोडायला सांगा, सोडतो, पण व्यसन सोडत नाही. विठ्ठल विठ्ठल. कारण त्यांची विचारश्रेणीच तेवढी आहे. त्यांना वेगळा मार्ग न सापडल्यामुळे ते दुसरीकडे जाऊ शकत नाहीत. तुम्हा आम्हावर ज्ञानोबरायांची पांडुरंगाची नितांत कृपा असल्यामुळे आपण या अलंकापूर क्षेत्रीमध्ये येतो, पंढरपूरला जातो आणि हा नरदेह मिळाला, या नरदेहाच्या आधाराने पुण्याची प्राप्ती करतो. रावणाने प्रतिज्ञा केल्या, 4 प्रतिज्ञा केल्या. एक, स्वर्गाला शिडी लावेल. दुसरी, सोन्याला सुगंध आणेल. तिसरी, समुद्र गोड करेल, खारा समुद्र गोड करेल. आणि चौथी माहित आहे, ही पूर्णच लंका, हे माझं पूर्ण राज्य आहे, ते मी कशाचं करेल, सोन्याचं करेल. विठ्ठल विठ्ठल. पण याच्यामध्ये एकही प्रतिज्ञा सफल झाली नाही. ते तर उच्च कोटीचा भक्त होता, साधारण नव्हता रावण. रावण महादेवाची खूप भक्ती करत होता, तुम्हाला माहित आहे. आपणही, आणि रावणाला सगळेच वाईट म्हणतात, म्हणजे वाईट म्हणू नये असं काही नाही, पण कमीत कमी रावण खूप उच्च कोटीचा भक्त होता. मग त्याला बिड्या ओढणारा तरी म्हणा रावणाचं काय खरं आहे असं म्हणणं तोंडाला शोभत नाही. कारण त्यांनी खूप मोठी भगवंताची, शंकर भगवंताची तपश्चर्या केली आणि भगवान शंकराला प्रसन्न करून घेतलं. तर ती तपश्चर्या करण्यासाठी त्यांना काय काय करावं लागलं असेल. कोणत्याही भक्ताला देवाला प्रसन्न करून घ्यायचा, तर ते एक भक्तच होता, शिवभक्त होता रावण. खूप मोठा शिवभक्त होता, खूप मोठा शिवभक्त होता आणि ऐश्वर्य संपन्न होता. तसा आमचा वारकरी संप्रदाय सुद्धा ऐश्वर्य संपन्न आहे. कारण आमच्या आईच्या दारातच काय आहे, सोन्याचा पिंपळ आहे. काय आहे, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. अंगे ऐसे बळ रेडा बोले, की आमची आई जेवढी श्रीमंत आहे तेवढे आम्ही श्रीमंताची लेकरं आहेत आणि ऐश्वर्य संपन्न आहेत. आपण रावणापेक्षाही श्रीमंत आहे. विठ्ठल. रावणाच्या राज्यामध्ये घर सोन्याचे होते, रावणाच्या राज्यामध्ये घर सोन्याचे होते. पण आमच्या आईच्या गावात अलंकापूर क्षेत्रीमध्ये झाडं सुद्धा सोन्याची आहेत, त्याला आपण सुवर्ण पिंपळ म्हणतो. असा रावण भक्ती करायचा. भगवान शिवाची भक्ती करत असताना तो रोज 1000 कमळ भगवंताच्या पिंडीवर वाहत असे. एक दिवस एक कमळ कमी पडलं, त्यांनी आपलं शिर कमळ तोडलं, तलवारीने तोडलं आणि भगवान शिवाच्या पिंडीवर अर्पण केलं. म्हणजे एक कमळ कमी पडलं. अशी उच्च कोटीची भक्ती होती. कोणाची, रावणाची. आणि भगवान शिवाला ते कमळ वाहिल्याच्या नंतर भगवान शिव प्रसन्न होऊन भगवान शिवानी 10 मस्तकं दिली. 10 म्हणजे 10 शिरं दिली. कोणाला, रावणाला.
रावण अजूनच चांगली भक्ती करत होता आणि रावण फक्त भगवंताला एकच मागत होता की मला मरण नको आहे, मी अमर झालो पाहिजे. पण भगवंतानी सांगितलं या सृष्टीचा नियम आहे की जो माणूस जन्माला आला तो मरणारच आहे, म्हणून तुला असा वर देता येणार नाही. तरी उच्च कोटीची भक्ती करत होता, खूप उच्च कोटीची भक्ती किती उच्च कोटीची. रावणाने आपल्या हातातल्या शिरा काढून एक वाद्यतंतू तयार केलं तानपुऱ्यासारखं आणि रावण ते वाजून शिवतांडव म्हणायचा. रोज काय म्हणायचा? शिवतांडव. तसं आपण आपल्या ऑपरेशनसाठी किमान आपल्या हृदयाचं ऑपरेशनसाठी आपण आपल्या नसा डॉक्टर काढून हृदय जोडण्यासाठी त्याचा वापर करतात. हृदय जोडण्यासाठी आपल्या नसा आपण आपलं हृदय जोडण्यासाठी आपलं जीवन जगण्यासाठी वापर करतात. परंतु रावणाने आपल्या हृदयात भगवान शिवानी यावं, भगवान शंकरांनी यावं त्याच्यासाठी नसा काढून एक तंतुवाद्य तयार केलं आणि रोज शिवतांडव म्हणायचा. जटाटवी गलत जलत प्रवाह पावितस्तले गले लंब्य लंबिता भुजंग तुंग मालिका. डमट 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 डम निनादव डमर्वयं चकार चंड तांडवं शिवा शिवा. कटाह संभ्रम भ्रम निलिंब निर्झरी विलोद विच्छि भल्लरी विराजमान मूर्धनि. धगत 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 जलत ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षणा. अशी उच्च कोटीची भक्ती होती. धराधरेंद्र नंदिनी विलास बंधु बंधु रसपुर दिगंत संतती प्रमोद मान मानसे. कटाक्ष धोरणे निरुद्ध दुर्धरापदी वचे दिगंबरे मनो विनोद मे तु वस्तुनी. एवढी उच्च कोटीची भक्ती रावणाची होती आणि रावणाने जेवढ्या प्रतिज्ञा केल्या तेवढ्या विफल झाल्या. एकही प्रतिज्ञा त्यांना पूर्ण करू शकले नाही. रावण एकही प्रतिज्ञा पूर्ण करू शकले नाही. तेव्हा त्यांना खंत झाली आणि खंत झाल्याच्या नंतर ज्या वेळेला प्रभू रामरायाचं आणि रावणाचं युद्ध झालं, प्रभू रामरायाचं आणि रावणाचं जेव्हा युद्ध झालं तेव्हा रावण तिथे धारातीर्थी पडला. भगवान रामाने त्यांना धारातीर्थी पाडला. युद्धामध्ये ते खाली पडला आणि कोसळल्याच्या नंतर हातपाय झटकत होता. रावण हसत होता आणि भगवान राम रडत होते. तेव्हा लक्ष्मण दादा जवळ गेला आणि विचारलं, दादा तुम्ही का रडता? अहो आपला शत्रू चाललाय गेलाय जातोय आणि तुम्हाला एवढं वाईट कशाचं वाटते? आपण सफल झालो, या रणभूमीवर आपला विजय झाला तरी तुम्ही रडता, कारण काय? तेव्हा रामरायाने सांगितलं, हे बघ लक्ष्मणा, हा वाईट पण तेवढाच आहे आणि हा चांगला सुद्धा तेवढाच आहे आणि याच्याबरोबर अनेक कलांचा अनेक लीलांचा ऱ्हास होणार आहे. हा उत्तम राजकारणी आहे, हा उत्तम गायक आहे, हा उत्तम पंडित आहे, हा उत्तम भक्त आहे. आता याच्याबरोबर हे सगळंच चाललंय. पण लक्ष्मणा तू जा तिथे जा आणि रावणाला काहीतरी विचार, जे काही मिळेल जे पदरात पडेल तेवढं घे. लक्ष्मण दादा गेले आणि रावणाच्या जवळ जाऊन उभे राहिले आणि सांगितलं, रावणा तू आता जाणार आहेस, रणभूमीमध्ये कोसळलेला आहेस, धारातीर्थी पडलेला आहेस, परंतु तुझ्याकडे जे काही चांगलं असेल ना ते माझ्या पदरात टाक, मला दे, मला माझ्या दादानी पाठवले, देशील? तेव्हा रावणाने सांगितलं, नाही देणार. का? त्यांनी सांगितलं, ज्याला विद्यार्जन करायचंय त्याच्यामध्ये विनय असावा, म्हणजे तो नम्र असावा. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता, तो नम्र असला पाहिजे. आणि जो नम्र असेल त्याचीच भक्ती फलित होते, त्याचंच विद्यार्जन फलित होतं. जो टाटमानेने चालेल आणि विद्यार्जन होऊनही तो जर नम्र नसेल तर त्याची विद्या काहीच कामाची नाही.
मी तुला माझी विद्या सांगणार नाही, जा, का तू नम्र होऊन माझ्याकडे आलाच नाही. तेव्हा आता लक्ष्मण दादा भगवान रामाकडे परत जाऊ शकत नव्हते, दादानी तरी इकडे पाठवलं आणि आपलं काहीतरी बोलण्यात चुकलं म्हणून रावणानेही नकार दिला. आता काय करावं? लक्ष्मण दादा खिन्न मनाने खाली बसले आणि विचार करत होते. कोणाचा? रामरायाचा. त्या क्षणाला रामराय तिथे आले. भगवान रामाने तिथे येऊन सांगितलं, हे रावणा, आता तू जाणार आहेस. फक्त नम्रता होती. हात जोडून काय सांगितलं? तू जाणार आहेस, परंतु मी दशरथ पुत्र श्रीराम तुझ्याजवळ आलो आहे आणि तुझ्याकडे याचना करतो आहे की तुझ्याकडे जे काही चांगलं असेल ते मला दे. जे काही तुझ्याकडे काही विद्या चांगल्या असतील त्या मला दे, मला गरज आहे. रावण हसला आणि रावणाने सांगितलं, भगवान राम रडत होते, रावण हसत होता. भगवान रामाने विचारलं की रावणा, एवढं दुःख झालं तरी तू हसतो, हसण्याचं कारण सांगशील? त्यांनी सांगितलं, भगवंता, कारण एवढंच आहे की जे जपी तपी तुझं रात्रंदिवस ध्यान करतात, जपी तपी तुझं रात्रंदिवस ध्यान करतात. अरे मी जीवनभर ऐश्वर्यात जीवन जगलो. कशामध्ये जगलो? ऐश्वर्य संपन्न जीवन जगलो, माझ्या मनाने जीवन जगलो. पण शेवटच्या क्षणी मला वाटत होतं की माझं मरण कसं होईल. काय वाटत होतं? माझं मरण कसं होईल. पण हे रामराया, हे भगवान रामा, माझं मरण सफल झालेलं आहे. रामाने विचारलं, कसं काय? त्यांनी सांगितलं, योगी याच्या ध्यानी ध्याता ना तुडसी. अरे योगी जपी तपी डोंगरात जाऊन बसले, जंगलात जाऊन बसले, गुहेत जाऊन बसले, हिमालयात जाऊन बसले की किमान देव आमच्या स्वप्नात यावा. पण देवा, तू स्वप्नात सुद्धा जात नाही, त्यांच्या स्वप्नात सुद्धा तू जात नाही. पण अंतकाळाच्या वेळी आज भगवान राम प्रत्यक्ष, भगवान रामाचे चरण माझ्याजवळ आहे आणि भगवान राम माझ्या जवळ, माझ्या नेत्राने मी त्यांना पाहतो आहे. अजून याच्यापेक्षा मोठं सौभाग्य काय असतं? विठ्ठल विठ्ठल. भगवान रामाने रावणाला प्रणाम केला आणि जे काही हिंदू संस्कृतीने, जो काही नीती नियमाने त्यांचा अंत्यसंस्कार होता तोही झाला आणि भगवान राम आपल्या कुटुंबियासह अयोध्येमध्ये आले. पण मी तुम्हाला सांगितलं, प्रतिज्ञा जीवानीही केली, प्रतिज्ञा देवानीही केली आणि प्रतिज्ञा संतांनीही केली. पण प्रतिज्ञा कोणाची सफल झाली? फक्त संतांची प्रतिज्ञा सफल झाली. भगवंताची, गोपालकृष्ण भगवंताची प्रतिज्ञा सुद्धा सफल झाली नाही. त्यांची सुद्धा प्रतिज्ञा सफल झाली नाही. तुम्हाला सगळ्यांना, आम्हाला माहीत आहे की जेव्हा भगवंतांनी प्रतिज्ञा केली होती, कधी? ज्यावेळेला युद्धाच्या वेळी, महाभारताचं युद्ध चालू होणार होतं आणि अर्जुनही तिथे आला, दुर्योधनही तिथे आला आणि दोघांनी भगवंताकडे मागणी केली की आम्हाला युद्धामध्ये देवा तुझी मदत पाहिजे. तेव्हा भगवंतांनी सांगितलं की माझं अक्षयणी जे सैन्य आहे, हत्ती घोडे, जे माझे शूरवीर, ते एकाच बाजूला आहेत आणि एका बाजूला मी आहे. सांगा तुम्हाला काय पाहिजे? दुर्योधनाला विचारलं. दुर्योधनाने अर्जुनला विचारलं. दुर्योधन म्हणला, मी अगोदर आलो पण तुझ्या डोक्याकडे बसलो म्हणून तुला दिसलोच नाही. मी अगोदर आलो देवा, मला अगोदर विचारलं पाहिजे. सांग तुला काय पाहिजे. तेव्हा त्यांनी सांगितलं, देवा तू पाहिजे होता पण तू काहीच करणार नाही. देवाने सांगितलं, मी करणार. मी फक्त चार गोष्टी सल्ला देणार, चार गोष्टी सांगणार की कुठे थांबायचं, कसं करायचं, कोणत्या शत्रूला म्हणजे कसं हरवायचं. मी हाती शस्त्र घेणार नाही. दुर्योधनाला वाटलं, मग ह्याला आपल्याला काय करायचंय? हा घेऊन आपल्याला सैन्य पाहिजे, लढाई करायची, आपल्याला रणांगणावर लढायचंय, आपल्याला सप्त्यावर जायचं नाही, सप्त्यावर जायचं नाही, आपल्याला तिथं जेवून नुसतं झोपायचं नाही, आपल्याला रणांगणावर लढाई करायची, लढाई. म्हणून आपल्याला सैन्याची गरज आहे. आणि त्यांनी सैन्याची मागणी केली आणि अर्जुनाने
फक्त भगवंताची मागणी केली आणि ती मागणी सुद्धा अर्जुनाने केल्यावर त्याला आनंद झाला. जेव्हा दुर्योधनाने मागणी केली की मला तुझं अक्षरणी सैन्य पाहिजे, तेव्हा अर्जुनाला वाटलं देवा बरं झालं रे, मला तूच हवा होता. मला फक्त तू रण आणि तिच्या 4 गोष्टी जरी सांगितल्या तरी मला माहिती आहे विजय माझाच आहे. कारण माणसाचा विश्वास असेल तर काहीही होईल. पण काही माणसं म्हणतात देव दिसत नाही. तुमचा देव कुठे आहे? तो कधी दिसलाच नाही, तो कधी पाहिलाच नाही. हो रे बाबा, दिसलाच नाही आणि पाहिलाच नाही. पाहण्यासाठी सुद्धा तुझे डोळे तेवढे ताकदवर असले पाहिजे. आमचा भगवान कसा आहे? रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार सद्गुणाया. नाही रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार सद्गुणाया. निर्गुण निराकार सद्गुणाया, निर्गुण निराकार सद्गुणाया, निर्गुण निराकार देवाला रंग नाही, देवाला रूप नाही, देवाला वर्ण नाही. पण तुम्ही ज्या स्वरूपामध्ये म्हणाल त्या स्वरूपामध्ये तो दर्शन देण्यासाठी उभा राहतो. श्रद्धा पाहिजे. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परसयंत इंद्रिय ज्ञानम लब्ध्वा परम शांती मचिरेणाधी गच्छती. जर श्रद्धा असेल तरच ज्ञान मिळतं आणि ज्ञान असेल तेव्हाच आपण या सत्संगाच्या मार्गाने आपण चालू शकतो. देवाचा विचार करू शकतो. भगवंत आहे की नाही हे सुद्धा आपण आपल्या बुद्धीला सांगू शकतो. परंतु काय पाहिजे? श्रद्धा पाहिजे. श्रद्धा नसेल, श्रद्धेला आपल्या जवळ जागा नसेल तर जीवन विफलच होणार, सफल कधी होणार नाही. विठ्ठल विठ्ठल. पण असं जर आपण लोकांना सांगितलं तर लोक ऐकतात, किमान काही लोक ऐकत नाहीत. पण लोक चांगल्यांचं ऐकत नाहीत. लोक चांगल्यांचं ऐकत नाहीत. जे लोक वाईट सांगतात त्यांचं लोक लय पटकन ऐकतात. हे बघा, एखादं गाणं जर आलं ना, एखादं गाणं जर मार्केटमध्ये आलं ना तर लहान लेकरांच्या सुद्धा पाठ होते. लहान लेकराच्या सुद्धा. मला काही ते गाणी येत नाहीत पण तेवढं शांताबाई शांताबाई ऐकत होती मी. लहान लेकरांच्या सुद्धा प्रत्येकाच्या ओठावर काय? शांताबाई. आपल्याला जर हे वाईट गुण अवगुण, हे वाईट गुण म्हणजे लवकरात लवकर माणसाकडे येतात आणि माणसं कॅच करतात. लवकरात लवकर पिक्चरचे गाणे लवकर पाठ होतात. परंतु एखादा अभंग, एखादा श्लोक पाठ करायला घ्या, कधी कधी महिना पाठ होत नाही. पाठ झाला तरी तो निघून जातो. या कलियुगाचा गुण आहे. चांगल्याकडे कलियुग जाऊ देत नाही. आणि जर आपण चांगल्याकडे जात असू तर असं समजायचं की आपल्या पूर्वजन्मी ज्याची असेल पुण्य आहे. म्हणा ना प्रणाम प्रमाण. पूर्वजन्मी ज्याची असेल पूर्वजन्मी ज्याची असेल हरिनाम
शेणा महाराज सांगतात, भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन, पूर्वजन्मी ज्याची असेल पुण्याई तोची मुखी गाई. काय? राम नाम किमान हरी नाम. नामस्मरण करण्यासाठी संसारामध्ये वेळच नसतो, परंतु आपल्या मुलांची नावं जर देवांची ठेवली, आपल्या आजूबाजूला जे लोक राहत असतील त्यांची नावं जर देवाची ठेवली तर आपोआप कल्याण होऊन जाते, आपोआप नामस्मरण होते. परंतु आता लोकांना ते आवडत नाही. लोकांना जे काही नवीन नावं आहेत तेच आवडतात. देवाची नावं लोकांना, आत्ताच्या मुलींना सुद्धा आवडत नाहीत. आई माझं नाव तू जनाबाई का ठेवलं? असे भांडणाऱ्या मुली मी पाहिल्या. जनाबाई, सखुबाई, मीराबाई, सहज सहज नामस्मरण होते. सहज. आपल्याला माळ घेऊन बसण्याची गरज नाही. राम कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. आणि खरं सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे. आपल्या घरापासून प्रतिज्ञा केली पाहिजे की माझ्या मुलाचं नाव मी ज्ञानेश्वर ठेवल, माझ्या मुलाचं नाव मी नामदेव ठेवल. जणी म्हणे नामदेवा, नाव नारायण ठेवा. की भगवंतानी स्वतः यावं आणि जनाबाईंनी सांगावं नामदेव महाराजांना की नामदेव महाराज, नामदेवा याचं नाव काय ठेवा? नारायण ठेवा. नामदेवा पुत्र झाला म्हणा. नामदेवा पुत्र झाला, नामदेवा पुत्र झाला, नामदेवा पुत्र झाला, नामदेवा पुत्र झाला. नामदेव पुत्र झाला, विठू बारसासी आला. नामदेव पुत्र झाला, विठू बारसासी आला. भगवंतानी प्रत्यक्ष यावं, बारसं करावं आणि जनाबाईंनी सांगायचं की जणी म्हणे नामदेवा, नाव नारायण ठेवा. की नामदेवा नाव नारायण ठेवा. का? सतत ते स्मरलं जाईल, सतत नामस्मरण होईल, सतत जप होईल. म्हणून आपल्या मुलीचं नाव नर्मदा ठेवलं पाहिजे. नर्मदा नाव ठेवलं तर तुम्हाला फायदा सांगते. सबिंदू सिंधू सुस्कल आपल्या कीर्तनामध्ये
लक्ष्मण महाराज आलेले आहेत, टाळ्या वाजवा. विठाला विठाला. जर नर्मदा नाव ठेवलं तर काय फायदा आहे? सबिंदू सिंधू सुस्खलत रंग भंग रंजितम दिशत्सु पाप जात जात कारी वारी संयुक्त काल भूत भीती हरी वरमदे वदीय पाद पंकजम नमामि देवी वदीय पाद पंकजम नमामि देवी. की ज्या वेळेला आपण नर्मदा नाव ठेवतो त्यावेळेला जप होते आणि नर्मदा माईची आपल्यावर कृपा होते. गंगा नाव ठेवा. वाचे म्हणता वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाही यमपुरी. देवी सुरेश्वरी भगवती गंगा त्रिभुवन तारिणी करणतरंगे मंगल मोहिनी हारिणी विमल भवमती राजनाम तव पद कमले. जी त्रिभुवनाचा उद्धार करते, जी त्रिभुवनाला पाप मुक्त करते, अशा गंगेचं जर नामस्मरण केलं तर देवी सुरेश्वरी भगवती गंगे. आपल्या हिंदू धर्मामध्ये गंगेला, गाईला, गुरुला आणि आई वडिलांना ही महत्वाची स्थानं दिलेली आहेत. विठाला विठाला. म्हणून या अलंकापूर क्षेत्रामध्ये भगवान काशी विश्वेश्वर या अलंकापूर नगरीमध्ये आपली गंगामाई घेऊन कुठे आले? या अलंकापूर क्षेत्रीमध्ये आले. आणि भैरवनाथ, इथे भैरवनाथ चौक आहे, भैरवनाथ या नावाने ते पूर्णच आळंदीमधल्या लोकांना माहीत आहे. भैरवनाथ या नावाने तिथे नावारूपाला आले. कुठे? आळंदीमध्ये. की गंगेला घेऊन काशी विश्वेश्वर या ज्ञानोबरायांच्या स्नानासाठी, आंघोळीसाठी, म्हणजे इथे सगळेच तीर्थ आलेले आहेत. अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी भागीरथी करुणी आदी तीर्थराज, की सगळेच तीर्थ इथे आले. या अलंकापूर क्षेत्रीमध्ये सगळे तीर्थ आले. म्हणून अलंकापूर क्षेत्रीमध्ये आल्याच्या नंतर, या अलंकापूर गावामध्ये आल्याच्या नंतर आपल्या सर्व पापांचा ऱ्हास होतो, सर्व पाप नाश मुक्त होतं. सर्व पापातून मुक्ती मिळवण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे अलंकापूर आहे. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. या अलंकापुरामध्ये सर्व सुखाला जर प्राप्त व्हायचं असेल तर नक्की एक वेळा नामा म्हणे सर्व सुकृत लाहीजे आणि एक वेळा जाईजे अलंकापुरा. विठाला विठाला. नामदेव महाराज सांगतात, हे भगवान पांडुरंगाचे लढीवाळ भक्त आहेत, लाडके भक्त आहेत, ते सुद्धा सांगतात की तुम्हाला जर पूर्ण सुख जीवनामध्ये घ्यायचं असेल, या मानव जन्माचं जर पूर्ण सुख घ्यायचं असेल तर फक्त एक वेळा अलंकापूरला जा. किती वेळा? एकच वेळा जा. आणि आपण जर प्रत्येक वारीला आलो तर काय होईल? मुक्ती मिळून जाईल. प्रत्येक वारीला आलो तर मुक्ती मिळून जाईल. पण ही मुक्ती मिळवण्यासाठी भगवान ज्ञानोबरायांना किती कष्ट करावे लागले हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहीत आहे. तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहीत आहे. ही मुक्ती मिळवण्यासाठी, वैष्णवाची मांदियाळी मिळवण्यासाठी ज्ञानोबरायांना आपलं जीवन दगडासारखं, मातीसारखं, कचऱ्यासारखं जगावं लागलं. ज्ञानोबरायांना असं वाटत होतं मला कितीही त्रास झाला तरी चालेल, माऊलीची प्रतिज्ञा सांगते, पण हे जग सुखी झालं पाहिजे. मग ज्ञानोबरायांची प्रतिज्ञा कोणती होती हो? कोणती होती? अवघाची संसार सुखा
पैठण क्षेत्रामध्ये पोहोचले. निवृत्ती ज्ञानोबा सोपान मुक्ताबाई ही 4 भावंड पैठण क्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर आळंदीच्या ब्राह्मणांनी जे पत्र लिहून दिलं होतं त्या तिथल्या ब्राह्मणांना दाखवलं आणि सांगितलं आम्हाला शुद्धीपत्र पाहिजे, आमची मुंज झाली पाहिजे, आम्हाला वैदिक सनातन धर्माच्या पूजेला परवानगी मिळाली पाहिजे. पण तिथले ब्राह्मण सुद्धा ज्ञानोबांचं पत्र पाहिल्याच्या नंतर अचंबित झाले आणि त्यांनी सांगितलं हा गुन्हाच कोणी केला नाही, हा गुन्हा कोणी नाही केला का संन्यास घेऊन परत गृहस्थ आश्रम स्वीकारला आणि मग मुलं झाल्यावर त्यांना पुन्हा समाजात घ्यावं. तिथल्याही लोकांनी बहिष्कार टाकला. ज्ञानोबारायांनी हात जोडले, पाया पडले आणि सांगितलं की आमची मुंज होण्यासाठी आमच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त केलं, आम्हाला हा अधिकार प्राप्त व्हावा म्हणून आमचे आई वडील या जगातून निघून गेले, या जगाचा निरोप घेतला. तुम्ही का आम्हाला शुद्धीपत्र देत नाही? तरी तिथल्या ब्राह्मणांना दया आली नाही. परंतु शेवटी सगळा वृत्तांत आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. ज्ञानोबांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. परत तिथल्या ब्राह्मणांनी सांगितलं याचा बाप तिकडे हिमालयात गेला होता, तो तिकडे बंगालात जाऊन बंगालची विद्या शिकून आला असेल, पोरांना बंगाली विद्या शिकवली असेल, त्यांच्याकडे काही जादू असेल. हे काही खरं नाही. चमत्कार दाखवून सुद्धा लोक नमस्कार आता करतात. त्या काळामध्ये ज्ञानोबारायांना लोकांनी पाणी सुद्धा दिलं नाही आणि त्यांच्या जीवावर आज आपण प्रत्येक दिवशी मिष्टान्न खातो, प्रत्येक दिवशी मिष्टान्न खातो. एक माईसाहेब सिंधुताई सपकाळांचं मला एक वाक्य आठवलं. त्या नेहमी म्हणायच्या या भारतामध्ये जर जन्म घेतला ना, ज्याला मोठं व्हायचं असेल ना तर तो मोठा होतो, पण मेल्यावर गेल्यावर मोठा होतो. विठ्ठला माणूस जिवंत असताना कधीही मोठा होत नाही. जे काही आपल्या हिंदू धर्मामध्ये जे काही देवदेवता झाल्या, जे काही संत झाले, जे काही ऋषीमुनी झाले आणि जे काही चांगले व्यक्तिमत्व झाले, त्यांना जिवंतपणी सन्मानानं कोणी जगू दिलं नाही. जीवनामध्ये अपमान सहन करावा लागला. म्हणून जीवनामध्ये कितीही अपमानाचे वार झाले तरी आपल्या रस्त्याने जात असताना बाजूला कधीच जायचं नाही, आपला रस्ता कधीच सोडायचा नाही. आणि जो रस्ता सोडेल, जो डळमळेल, तो जीवनामध्ये कधीच आपली पूर्णता प्राप्त करून घेऊ शकत नाही. विठ्ठला विठ्ठला त्या पैठण क्षेत्रामध्ये बौद्ध ब्राह्मणांनी एक शुद्धीपत्रक दिलं. ब्राह्मणांची दुसऱ्या दिवशी सभा भरवली आणि त्या ब्राह्मणांनी सांगितलं तुम्हाला अधिकार मिळेल, परंतु देवाजवळ बसून मंत्र म्हणण्याचा आणि पूजेचा अधिकार तुम्हाला मिळणार नाही. वेदाच्या मंत्राचा घोष तुम्हाला करता येणार नाही. मग ज्ञानोबांनी विचारलं आम्हाला काय करता येईल? निवृत्ती दादाने विचारलं आम्हाला काय करता येईल सांगा, आम्ही तुम्ही जे सांगाल तेच आम्ही करतो. तेव्हा तिथल्या ब्राह्मणांनी एक मुखाने निर्णय दिला तुम्हाला फक्त भजन करता येईल आणि भक्ती करता येईल, दुसरं काहीही करता येणार नाही. ब्राह्मणाचे जे काही कर्म आहेत, जी काही पूजा आहे ती तुम्हाला करता येणार नाही, कारण तुमच्या आई वडिलांनी संन्यास धारण केलेला आहे म्हणून तुम्हाला ते करता येणार नाही. भक्तीची परवानगी दिली आणि ज्ञानोबांनी तिथे संकल्प केला की मी अशी भक्ती करेल. कशी भक्ती करेल? अशी भक्ती करेल की अवघाची गाव, अवघाची जीव, अवघाची तालुका, अवघाची महाराष्ट्र, अवघाची भारत नाही, अवघाची संसार सुखाचा करीन. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, की या सगळ्या विश्वाला देवा चांगली बुद्धी दे, चांगल्या मार्गाने जाऊ दे, त्यांचं कल्याण होऊ दे. जगात जात नाही, जगात धर्म नाही असं ज्ञानोबांनी कोणत्याच धर्माबद्दल, जातीबद्दल वक्तृत्व केलेलं नाही. विश्व स्वधर्म, ज्या विश्वामध्ये जे काही राहत असतील सगळ्यांचा जो स्वधर्म असेल या सगळ्यांना चांगली बुद्धी द्या आणि हा अवघाची संसार सुखाचा करीन. हे सफल झाल्याच्या नंतर ज्ञानोबा अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात आजी संसार सुफळ
संसार सुफळ झाला गे माय, देखी येले पाय विठोबाचे. आणि हा सफल झालेला संसार चंद्र सूर्य व्हावं, चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत टिकून राहावा, यासाठी काशी विश्वेश्वर मी अगोदर सांगत होती की अलंकापूर क्षेत्रीमध्ये भैरवनाथ या रूपाने गंगेला घेऊन आलेले आहेत. कशासाठी आलेले आहेत? धर्मसेतु पालकम त्वधर्म मार्ग नाशकम धर्म पासमोचकम सुशर्मदायकम की या अलंकापूर नगरीमध्ये काशी विश्वनाथ भैरवनाथाच्या स्वरूपाने आपल्यासाठी दर्शन देण्यासाठी इथे उपलब्ध आहेत. आपल्याला काशीला जाण्याची गरज नाही, म्हणजे जाऊ नका असं मला म्हणायचं नाही. तुमच्याकडे आर्थिक मानसिक शारीरिक बळ असेल तुम्ही जाऊ शकता, पण आपण काही गोष्टींनी जर कमकुवत असो आणि काशीपर्यंत पोहोचू शकत नसू तर भगवान काशी विश्वनाथ भैरवनाथाच्या स्वरूपाने आपल्याला आळंदीमध्ये दर्शन देण्यासाठी आपण आळंदीत आलो की सगळ्या तीर्थ आपल्याला प्राप्त होतात, सगळ्या तीर्थांचं पुण्य आपल्याला मिळते. आपण पंढरपूरला गेलो तर आईशी चंद्रभागा, आईशे भीमा तीर आणि ऐसा विटेवर देव कुठे, इथे सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. हे संतांच्या विश्रांतीचं स्थान आहे. इथे अमृतमय इंद्रायणी आहे. आपण इथे आल्याच्या नंतर आपल्याला जे पाहिजे ते जीवनामध्ये सगळं मिळते. इथे काहीही कमी पडत नाही, कारण ती सर्व सुखाची लहरी आहे, यज्ञांची आई आहे, साधकांचा मायबाप आहे. कैवल्याचा पुतळा प्रगटला कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा. तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी विष्णू भगवंतांनी या भूतलावर अवतार घेतलेला आहे. नावाळे कोण आहेत? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर माऊली महाविष्णूच आहेत, प्रत्यक्ष भगवंतच आहेत. आरतीमध्ये सुद्धा सांगितलं अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. प्रत्यक्ष भगवंतांनी तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी या अलंकापूर क्षेत्रीमध्ये त्यांचा अवतरण झालेला अवतार घेतला. या कलियुगामध्ये लोकांना
छिन्न भिन्न जीवन जगू नये, लोक कोणत्याही वाटेने जाऊ नये म्हणून ज्ञानोबरायांनी स्वतः या अलंकापूर नगरीमध्ये आले आणि आपल्याला हा भक्तीचा मार्ग दाखवला आणि हा संसार सुखाचा करून अवघ्या 22व्या वर्षी ज्ञानोबराय समाधिस्थ झाले. तसा आजचा हा आपला कीर्तन सोहळा, ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्यानिमित्त हा कीर्तन सोहळा आता फक्त 5 मिनिट आपण थांबणार आहोत. सिद्ध होण्यासाठी, सफल होण्यासाठी हे आमचे गायक, वादक, आमचे साऊंड सिस्टीमवाले दादा, विनेकरी दादा, आमचे पखवजवाले महाराज, लक्ष्मण महाराज, बाकी तुमचं मला नाव माहीत नाही आहे, मला माफ करा. आपण सगळेच इथे जमलो कारण नाही एकल्याचा खेळ म्हणून मेळ मिळविला, म्हणून ही मांदियाळी ज्ञानोबरायांनी जमवली. 84 सिद्धाचा सिद्ध बेटी मेळा, 84 सिद्धांना बोलून सिद्ध बेटावर मेळा बनवला. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. या न्यायाने आळंदी क्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर माणूस खरोखर पुण्य प्राप्त होतं, पुण्य करण्याच्या लायकीचं होतं. पापाचं जे काही आपलं पाप आहे, आपल्या पापाचं भस्म होऊन जातं, पाप राहत नाही, पापापासून मुक्ती मिळते. म्हणून सर्वांनी या अलंकापूर क्षेत्रीमध्ये आलं पाहिजे. परत एकदा ज्यांनी मला कीर्तनासाठी पाचारण केलं, आजची सेवा माझी नव्हती आहे, माझी कथा आहे 4 ते 6 प्रवचन आहे, परंतु ज्यांनी मला पाचारण केले गंभीर महाराज अवचार यांनी, अजून एकदा त्यांचं ऋण व्यक्त करते. आणि विठोबा आज संसार सुफळ झाला गे माय, देखिले पाय विठोबाचे. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. बाप रखुमा देवी ऋण विसंबे सर्वथा, निवृत्तीने तत्वता सांगितले. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. ज्ञानेश्वर तुकाराम तुकाराम मोठ्या व्यक्ती असतील, अनावधानाने कोणाचं नाव राहिलं असेल तर क्षमस्व. मला इथे कोणाचंही नाव माहीत नाहीत, मला इथे कोणीही परिचित नाही. म्हणून या धर्ममंडपात जेवढे लोक असतील त्या सगळ्यांना, अलंकापूर क्षेत्रीमध्ये जेवढे लोक वारकरी आले असतील, या क्षेत्रामध्ये जे असतील, उपलब्ध असतील, भजन कीर्तन प्रवचन ज्ञानेश्वरी पारायण वगैरे हे करत असतील, या सगळ्यांनाच ज्ञानोबरायांनी दरवर्षी अलंकापुरी येण्याचं सद्भाग्य प्राप्त हो आणि माऊलीने त्यांच्या जीवनात येणारे अरिष्ट दुःख हे निवारण करो, हीच ज्ञानोबरायांच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या सेवेस मी पूर्ण विराम देते. जय विठ्ठल. शब्द नका.